तर हा फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमचा अभ्यासक्रम आपण बघतो इतिहासाचा. तर या आपल्या इतिहासाच्या पेपरचं नाव काय बघा, नावापासून सुरुवात होईल. भारताचा इतिहास प्रारंभापासून ते इसवी सन 1205 पर्यंत. बघा हा खूप मोठा कालखंड आहे. भारताचा इतिहास, हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रॉम अर्लियर टू 1205 पर्यंत, म्हणजे 1205 पर्यंत, इसवी सन 1205 पर्यंत हा कालखंड आहे. म्हणजे इसवी सनाच्या 2000 इसवी सन पूर्व 2000 शतकापासून ते 1205 पर्यंतचा अभ्यासक्रम, खूप मोठा अभ्यासक्रम आहे जो तुम्हाला देण्यात आलेला आहे. आणि हा 2 सेममध्ये विभागला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. पण तरी सुद्धा हा अभ्यासक्रम फार मोठा ठरतो विद्यार्थ्यांसाठी. तर पहिलं युनिट कोणतं आहे? पहिलं युनिट मधलं पहिलं चॅप्टर जे आहे ते आहे आपलं हे जे पहिलं सेशन जे आहे त्याचे 10 मिनिटं राहिलेले आहेत. शेअरिंग करतो. आपले 10 मिनिटं या पहिल्या सेशनचे राहिले आहेत. तर तुम्हाला एक सूचना अभ्यासक्रम बघण्याच्या आधी की तुम्ही काय करा, जेव्हा हे सेशन संपेल, म्हणजे 40 मिनिटाचं पहिलं सेशन असतं, तर त्याचे फक्त आता 10 मिनिटं राहिलेले आहेत. तर 10 मिनिटानंतर ऑटोमॅटिक हे सेशन जे आहे ते बंद पडेल. तर तुम्ही लगेच आयडी पासवर्ड पुन्हा टाकायचा आणि पुन्हा Zoomवर लेक्चरला जॉइन व्हायचं. म्हणजे हा एंड झाल्यानंतर लेक्चर. ठीक आहे. मग आपण दुसरं सेशन त्याच्यामध्ये कंटिन्यू करूया. तर आता हा सेशन होऊ द्या आणि त्यानंतर लगेच तुम्ही 2 मिनिटांमध्ये जसं आता तुम्ही आले तसं पुन्हा जॉइन व्हा माझ्या सेशनला. असे 2 सेशन आपले राहतात. तर पुन्हा तुम्हाला सिलेबस शेअर करतोय मी. थोडा टेक्निकल एरर येतो. हं. तर हा आपला सिलेबस आहे. युनिट पहिल्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते कोणतं आहे, तर प्राचीन भारतीय इतिहासाची साधने. अ, आता साधने हा शब्द जो आहे, जो विद्यार्थी फार कन्फ्यूज राहतात या शब्दाविषयी. त्यांना साधने म्हणजे काय वाटतं, की इतिहासामध्ये साधने म्हटल्यानंतर त्या उत्खननाच्या साधनावरती जास्त जातात. म्हणजे कुदळ, फावडे, गिट्टी असे म्हणतात त्या साधनांना. तर साधने म्हणजे ते नव्हे किंवा पेन्सिल, पेन नव्हे. तर साधने म्हणजे काय, तर ज्यातून इतिहास आपल्याला कळाला. म्हणजे एखाद्या गोष्टीवरून आपल्याला इतिहास कळतो, एखाद्या प्रक्रियेला, प्रतिमेला पाहून. म्हणजे तुम्ही जर फार एक उदाहरण जर घेतलं, तर शिवाजी महाराजचा फोटो जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा शिवाजी महाराज तुम्हाला कसे कळाले? तर जे इतिहासकार होते त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र तुमच्या पुढे आणलं आणि मग त्यांचा फोटो आपल्याला सापडला. तर शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास येतो. तर आपण काय म्हणायचं, की या फोटोलाच एक साधन ते आहे. साधन म्हणजे काय? इतिहास सांगण्याचं. तर इथे ज्याला सोर्सेस असं म्हणतात. एन्शियंट इंडियन सोर्सेस असं इंग्लिशमध्ये म्हणतात याला. तर साधनांमध्ये काय होतं, की त्याच्यामध्ये एखाद्या पुस्तकावरून किंवा एखाद्या वस्तूवरून त्या काळाचा इतिहास सांगितला जातो. त्याला म्हणतात साधन. तर या सिलेबसमध्ये, या युनिटमध्ये, या प्रकरणामध्ये तुम्हाला प्राचीन भारताचा जो कालखंड आहे, त्या कालखंडाचा इतिहास कोणी सांगितला, कोणत्या वस्तूतून आला, कोणत्या पुस्तकातून आला, हे सांगणारं टूल्स म्हणजे काय, तर ते साधन आहे. म्हणजे ज्याचा आधार घेतो. साधन म्हणजे काय होतं, की ज्याच्या आधारे आपण एखादी गोष्ट करतो, तर ते साधन. जर तुम्हाला पैदल चालायचं नसेल आणि लवकर पटकन कॉलेजमध्ये यायचं असेल, तर तुम्ही कोणतं साधन वापरणार? तुम्ही अ, गाडी वापरणार, तुम्ही बाईक वापरणार, तुम्ही सायकल वापरणार. म्हणजे एखाद्या गोष्टीला टार्गेट जे आपलं पूर्ण करण्यासाठी जे तुम्ही वापरता ते झालं साधन. तर तसं इतिहासाचं साधन राहतं. तर इतिहासाच्या साधनमध्ये कोण पार्ट राहतात? तर एक पुरातत्वीय साधने आणि दुसरं आहे वाङ्मयीन साधने व परकीय प्रवासांचे प्रवास वर्णन. पुरातत्वीय साधने म्हणजे काय? जे उत्खननामध्ये मिळालेल्या वस्तू असतात. म्हणजे आपण बघतो ना, उत्खननामध्ये आपल्याला नाणी मिळतात, तलवार भेटते किंवा काही शस्त्र मिळतात, काही मूर्त्या भेटतात, काही मोठमोठे स्तूप जे आहेत ते भेटून जातं. तर हे सगळं जे आहे पुरातत्वीय साधनांमध्ये येतं, की जे खऱ्या अर्थाने आपल्याला हाती असं दिसतं ते. तर ते आहे पुरातत्वीय साधने. याची व्याख्या आपण पुन्हा नंतर करू.
त्यानंतर वाङ्मयीन साधने म्हणजे साहित्यिक साधने. साहित्य, मराठी साहित्य आहे तुम्हाला ज्यांना विषय आहे, त्यांना साहित्याला आधीचा जो शब्द वापरला जातो तो वाङ्मय असा होता. आता हे वाङ्मय दिसतं ते वाङ्मय नाही आहे, ते वाङ्मय आहे. ठीक आहे. तर वाङ्मयीन साधने म्हणजे काय? तर पुस्तक. तत्कालीन कालखंडामध्ये प्राचीन भारतामध्ये एखाद्या व्यक्तीने पुस्तक लिहिलं असेल म्हणजे उदाहरण म्हणून रामायण लिहिलं, कोणी लिहिलं? वाल्मिकीने लिहिलं. महाभारत लिहिलं, कोणी लिहिलं? व्यासाने लिहिलं. तर या साधनांमधून त्या कालखंडाचा इतिहास आपल्याला सापडला. म्हणजे रामाचा इतिहास रामायणामधून, महाभारतातलं जे युद्ध झालं कौरव, पांडवांमध्ये त्याचा अभ्यास, इतिहास कशातून मिळाला? तर व्यासाच्या त्या पुस्तकातून. तर हे जे वाङ्मयीन साधने म्हणजे काय? तर पुस्तकी साधने, साहित्यिक साधने आहे. तर अशा प्रकारे प्राचीन कालखंडामध्ये कोणी कोणती पुस्तकं लिहिली. तर त्या साधनांमधून काय होतं, की त्या कालखंडाचा इतिहास आपल्याला समजतो. तर अशा पद्धतीने हे वाङ्मयीन साधने म्हणजे पुस्तकी साधने ज्यातून आपल्याला प्राचीन काळाचा इतिहास लिहायचा आहे. त्यानंतर परकीय प्रवासाचे प्रवास वर्णने. प्राचीन कालखंडामध्ये जे बाहेरच्या देशातून प्रवासी भारतामध्ये आले, जे भारतात फिरले, भारतामध्ये फिरत असताना त्यांनी मग डायरी लिहिली. त्या सगळ्या डायरीच्या मधून मग तत्कालीन प्राचीन भारताचा इतिहास काहींनी काढलेला आहे. म्हणजे जर उदाहरण म्हणून बघायला जाऊया, तर चीनमधले जे प्रवासी आहे, म्हणजे चीनमधले नागरिक काही दोघं-तिघं जण आपल्या भारतात आले. त्यांनी त्या कालखंडामध्ये बुद्ध च्या स्थळांना भेटी दिल्या. संपूर्ण भारत बघितला, दक्षिण भारत बघितला आणि हा जो भारत त्यांनी बघितला, तो त्यांनी त्यांच्या खाजगी डायरीमध्ये नमूद केला, लिहिला. तर ह्या डायऱ्या ज्या आहेत, ते अजूनही आपल्याला सापडल्या. तर आधुनिक कालखंडात सापडल्यानंतर आणि हे प्राचीन काळात येऊन गेलेले प्रवासी असल्या कारणाने यांच्या डायरीमध्ये प्राचीन भारताचा इतिहास कसा आलेला आहे, प्राचीन भारतात काय होतं, लोक कसे होते, हे वर्णनं आढळतात. तर या वर्णनांच्या आधारातून आपण इतिहास सांगत असतो. तर असे कोणते परकीय प्रवासी आले, की ज्यांनी प्राचीन भारताविषयी लिहिलं. तर हे या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर परकीय प्रवासाची नावे आणि त्याची प्रवास वर्णने आपल्याला इथे घ्यावयाची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या साधने या प्रकरणातून पुरातात्विक साधने, पुस्तकी साधने आणि परकीय प्रवाशांचे प्रवास पुस्तकं याच्यातून प्राचीन भारताचा इतिहास जो आहे, तो इतिहासकारांनी मिळवलेला आहे, गोळा केलेला आहे आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला सांगितलेला आहे. तर या प्रकरणामध्ये तुम्हाला ही साधने हाताळायची आहे. ती साधने कशी हाताळायची, कोणती आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया स्लाईडवर. ठीक आहे. तर इथे दुसरं प्रकरण आपण बघूया आता. तर तत्पूर्वी मी आता इथे सेशन जे आहे आपलं पहिलं ते एंड करतोय. तुम्ही काय करा, की तुम्ही हे एंड सेशन झाल्यानंतर लगेच 5 मिनिटाच्या अंदर मला पुन्हा रिजॉइन करा आयडी आणि पासवर्ड टाकून. आपलं हे लेक्चर जे आहे ते कंटिन्यू राहील या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर मी सध्या स्टॉप शेअर्स करतोय. इथे एंड करतोय आणि लगेच दुसरं सेशन 5 मिनिटामध्ये तुम्ही सगळे आता जे आले विद्यार्थी त्यांनी पुन्हा स्वतःला जॉइन करा. कारण की उर्वरित सिलेबस आपल्याला त्यामध्ये घ्यायचा. ठीक आहे. तर मी इथे एंड करतोय. 5 मिनिटामध्ये सगळेजण इथे पुन्हा मला रिजॉइन करा.